A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। 80व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते उत्साहात। जिल्हाधिकारी कार्यालयात 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते उत्साहात पार पडला। यावेळी बोलताना पालकमंत्री झिरवळ म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 7500 हून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 62 कोटी 54 लाख रुपये थेट जमा झाले आहेत। हिंगोलीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा लाभ मिळवून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे। जिल्ह्यात या योजनेचे 43,541 लाभार्थी आहेत। त्यापैकी 31,372 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे। उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी आणि अॅग्रिस्टॅग नोंदणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले। यामध्ये इतरही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून जिल्ह्यातील 80,000 कृषी पंप ग्राहकांचे 572 कोटींचे वीज बिल माफ करण्यात आले। मागील वर्षी शेतकऱ्यांना 491 कोटी रुपयांची मदत वितरित। 21 ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर आणि जलसंधारण सप्ताहाचे आयोजन तसेच लोगोचे अनावरणही करण्यात आले। जिल्ह्यातील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भूकंपरोधक इमारतींचे रेट्रो फिटिंग सुरू। मतदार यादी संगणकीकरणात राज्यात प्रथम क्रमांक तर लोकसेवा हक्कात दुसरा क्रमांक। या कार्यक्रमाला खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, सीईओ विवेक गायकवाड, एसपी डॉक्टर श्रेनिक लोढा यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, विद्यार्थी, पोलीस आणि संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचर यांनी केले। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। आणि भाऊ रेडी अमानी भाऊ शुभेच्छा संदेश झाले। राजकीय मंडळी, समाजसेवी संस्था, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान त्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक, सर्व सन्माननीय पदाधिकारी, बंधू भगिनी सर्वांचं खूप स्वागत आहे स्वातंत्र्य दिनाच्या खूप। पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरण उपक्रमामध्ये समाजापर्यंत पोहोचवणे, आज अशी शपथ घेत आहे माती आणि पाणी हे निसर्ग। ठीक 8:55 च्या दरम्यान माननीय महोदय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान करतील। सकाळी 9:04 दरम्यान माननीय मंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन होईल। 9:05 ध्वजारोहण समारंभ होईल। तंबाखू मुक्तीची शपथ हिंगोली यांनी पुरस्कार स्वीकारायचा आहे। त्याच्यानंतर अनिस रतन, गायत्री वाकडे आहे आणि समृद्धी घुगे आहे, यांनी त्या ठिकाणी थांबायचे। पोलीस डिपार्टमेंट, शिक्षण विभाग सर्वप्रथम असेल, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौंडेकर मॅडम आणि सर्व मान्यवरांचे असतील योग्य सन्मान। पोलीस मुख्यालय हिंगोली या ठिकाणी। त्यानंतर गजानन घनश्याम डोरे, त्यानंतर संस्था रेणुकाई बहुउद्देशीय सांस्कृतिक सेवाभावी संस्था येळगाव, कळमनुरी। शिक्षण, आरोग्य, राष्ट्र उभारणीसाठी कार्य केलेल्या